नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक सर्टिफिकेशन कोर्स बाबत पाहणार आहोत जो इंडियन गव्हर्नमेंट तर्फे फ्री मध्ये दिला जातो. याआधी आपण याचे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही चॅनलवर पाहू शकता. तसाच हा कोर्स आहे जो आहे डेटा एनालिटिक्स. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे, याचं सर्टिफिकेट तुम्ही कुठे यूज करू शकता, कुणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळत राहतील. तर हा व्हिडिओ जो आहे तो एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, जसं नाव आहे डेटा एनालिटिक्स, यामध्ये जोही तुमचा डेटा असतो इंटरनेटचा किंवा हे कशा प्रकारे स्टोअर केला जातो, वर्क केला जातो. जर तुम्हाला गणिताची आवड असेल तर याच्यामध्ये मॅथमॅटिकल इक्वेशन्स असतात, जसं याचा बायनरी कोड्स कसे काम करतात किंवा याची जी इतर माहिती असते इंटरनेटशी किंवा सध्याच्या जगाशी जुळवून ठेवणारी, ही सर्व माहिती तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळते. आणि या कोर्सचा साधारण कालावधी 6 ते 8 आठवड्यांचा तुम्हाला पाहायला मिळतो. तर आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता खूप सोपी आहे. मिनिमम तुमचं 10th पास असणं गरजेचं आहे. मग ते कोणत्याही बोर्ड मधून तुम्ही केलेला असेल किंवा सीबीएसई पॅटर्न, नो मॅटर. तुमच्या याच्यामध्ये मार्क्स सुद्धा मॅटर करत नाहीत, फक्त 10th पास असणं गरजेचं आहे. आणि असं नाहीये की 12वीचे विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही असाल तर तुम्ही हा कोर्स करू शकत नाही, असं बिलकुलही नाहीये. जस्ट लाईक अदर सर्टिफिकेशन कोर्सेस, तुम्ही हा कोर्स इझिली करू शकता. फक्त याचा क्रायटेरिया आहे 10th पास. फक्त शिकण्याची जिद्द पाहिजे किंवा नवीन गोष्टी अनालाइज करता आल्या पाहिजेत. ह्याच या ज्या कोर्स आहे याचा मुख्य हेतू तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहणार आहोत. तर मित्रांनो, जसं तुमची 10वी पास आउट झालेला असाल किंवा 12वी पास आउट झालेला असाल तर सिंपल तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. याला अप्लाय करण्यासाठी गव्हर्नमेंटचं जे ऑफिशियल पोर्टल आहे, स्वयं पोर्टल, इथे जाऊन तुम्हाला तुमची प्रोफाईल सबमिट करावी लागेल. सिंपल तुम्हाला तुमचे जेही क्वालिफिकेशन आहे ते सबमिट करून तुमचं नाव, तुझा ईमेल टाकून, तुमचा फोन नंबर टाकून तुम्ही याला रजिस्ट्रेशन करू शकता. आणि याच्यामध्ये काही नाहीये, पूर्णपणे हा कोर्स फ्री मध्ये आहे. फक्त ज्यावेळेस तुमची एक्झाम वगैरे घेतली जाईल किंवा ज्यावेळेस हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर एक एक्झिट एक्झाम असते, जसं की तुम्हाला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, तर फक्त त्याची तुम्हाला फी द्यावी लागते. बाकी ऍब्सोल्युटली हा कोर्स पूर्णपणे फ्री मध्ये दिला जातो. पण जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वयं पोर्टल वरती उपलब्ध आहे. तर मित्रांनो, याच्या कालावधीबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये जो आहे 6 ते 8 आठवड्यांमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने याचा अभ्यासक्रम शिकवला जातो. आता अभ्यासक्रम कोणता ते आपण पुढे पाहणार आहोत. या 6 ते 8 आठवड्यांमध्ये तुम्हाला डेटा कलेक्ट करणे, त्याचा अनालाइज करणे, त्याला कशा प्रकारे अनालाइज केलं जातं, या गोष्टी कशा वर्क करतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास सखोल पद्धतीने शिकवला जातो. 6 ते 8 आठवड्यांमध्ये जे आहे तुम्हाला पूर्ण या गोष्टींमध्ये सखोल ज्ञान प्राप्त होते. नंतर तुम्हाला एक एक्झाम घेतली जाते. ही एक्झाम पास आउट करणे गरजेचे आहे. एक्झाम साठी एक छोटीशी फी असते. जसं जस्ट लाईक MSCIT एक्झाम असेल, MSCIT चा कोर्स असतो किंवा टॅलीचा कोर्स असतो, जे कॉम्प्युटरचे कोर्स असतात, तसंच हा कोर्स उपलब्ध आहे. पण हा पूर्णपणे तुमचा जोही तुमचे सिलेबस आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच, आणि ह्याची एक्झाम सुद्धा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर आणि तुमच्या जर लॅपटॉप असेल, लॅपटॉप किंवा टॅबलेट यावरच देऊ शकता. पण याचा जो मुख्यतः कालावधी आहे तो 6 ते मॅक्झिमम 8 आठवड्याचा तुम्हाला पाहायला मिळतो. जसं आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक मुद्दा असतो, याचे कॉलेजेस. तर याचे कॉलेजेस आहेत का, इन्स्टिट्यूशन्स आहेत का, किंवा काय आपण काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया किंवा इन्स्टिट्यूशन बद्दल पाहूया. तर बघा, हे फक्त इंडियन गव्हर्नमेंटच हा कोर्स प्रोव्हाइड करतो सध्या. जर फ्री मध्ये पाहिलं गेलं तर तुम्हाला ऑफलाईन मार्केट्समध्ये खूप सारे इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे हा कोर्स आहे तो शिकवला जातो, पण त्यांची फी जी असते ती हायर असू शकते. हा कोर्स जो आहे तो स्वयं पोर्टलवरतीच तुम्हाला ऍब्सोल्युटली फ्री मध्ये शिकवला जातो, जो की डायरेक्टली इंडियन गव्हर्नमेंट तर्फे दिलेला जातो. आता जेही इन्स्टिट्यूट्स असतात प्रायव्हेट, ते गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज असतात. तिथे जरी कोर्स केला तरी फायद्याचा आहे, उलट अजून चांगला आहे. पण तुम्हाला जेही क्लासेस असतात ते ऑफलाईन अटेंड करावे लागतील, लाईक MSCIT किंवा टॅलीचे कोर्स असतील त्या प्रकारे. पण हा जो कोर्स आहे तो पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच आहे.
तुम्हाला ह्याचे ऑफलाईन लेक्चर्सच पाहायला भेटतात, पण याचे कोणतेही ऑफिशियली जे गव्हर्नमेंटचं समजलं म्हणजे गव्हर्नमेंटचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत तसे अवेलेबल नाहीत. गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज आहेत, पण गव्हर्नमेंट जे इन्स्टिट्यूट्स म्हणता येईल किंवा जेही प्रोव्हायडर आहेत ते फक्त आणि फक्त स्वयं पोर्टलवरच अवेलेबल आहे. सो मेक शुअर तुम्हाला जर हा कोर्स फ्रीमध्ये करायचा आहे तर तुम्ही फक्त तो स्वयं पोर्टलवरच केला पाहिजे किंवा करावा लागेल. तर मित्रांनो, आता आपण याचे विषय पाहणार आहोत की तुम्हाला या 6 ते 8 आठवड्यांच्या पिरियडमध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागेल किंवा तुमच्याकडून करून घेतला जातो. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला मुख्य विषय असतात बेसिक, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी जो पहिला टप्पा असतो, पायथन अँड आर प्रोग्रामिंग फॉर डेटा सायन्स हा दुसरा टप्पा राहतो, डेटा व्हिज्युअलायझेशन ज्याच्यामध्ये टॅब्ल्यू ऑफ पॉवर BI हा तिसरा टप्पा राहतो आणि चौथा टप्पा राहतो मशीन लर्निंग बेसिक्स. तर या 4 टप्प्यांमध्ये जे आहे ते तुम्हाला पूर्णपणे जे आहे हा कोर्स शिकवला जातो. उदाहरणार्थ आता 4 महिन्याचा समजा कालावधी आहे, तर पहिला टप्पा 1 महिन्यासाठी, दुसरा टप्पा 2 महिन्यासाठी, तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा असे 4ही टप्पे जे आहेत ते पर मंथ कंप्लीट करून घेतले जातात. हे वेरी पण करतात की कोर्स कोणत्या पद्धतीने शिकवला जातो. रेकॉर्डेड लेक्चर पाहत असाल तर हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती लवकर हा कोर्स कंप्लीट करणार आहात, कारण रेकॉर्डेड लेक्चर बघायला वेळ लागत नाही. पण जर लेक्चर लाईव्ह असतील किंवा नवीन लेक्चर्स येणार असतील तर यासाठी जो आहे तो टाइम पिरियड लागतो. हे त्या इन्स्टिट्यूशन किंवा जेही तुम्ही जिथेही कोर्स करत आहात तिथल्या व्यक्तींवर, तिथं शिकवणाऱ्या टीचर्सवर डिपेंड असतं. तर मित्रांनो, सिलेबस अशा प्रकारचा आहे. जर याला निरीक्षण करून तर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये मशीन लर्निंग आणि डेटा कलेक्शन किंवा डेटा अनालिसिस या सर्व विषयांचा समावेश होतो, जेणेकरून तुम्ही या कोर्समध्ये जे आहे ते पूर्णपणे स्किलफुल होतात किंवा तुम्हाला हे पूर्ण गोष्टी माहित होतात. याचा सिलेबस जर तुम्हाला डिटेलमध्ये किंवा इतर माहिती जर तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, आर्टिकलची फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही याची सर्व माहिती इझिली रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर मित्रांनो, पुढील संधी याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्ही हा जो सर्टिफिकेशन कोर्स आहे तो ऍज अ रिझ्युमे मध्ये तुम्ही जोडू शकता. आता तुमची 10वी झालेली आहे आणि तुम्ही जर समजा इंजिनिअरिंग मधला कोणता डिप्लोमा करत आहात, फॉर एक्झाम्पल एखादा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कोर्स तुमचा चालू आहे जो की सध्याच्या कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे, जसं कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा इतरही कॉम्प्युटर रिलेटेड कोर्स आहेत, तर ते तुम्ही करत आहात, तर साइड बाय साइड तुम्ही असे कोर्स करू शकता. मग AI चा कोर्स असेल किंवा क्लाउड कम्प्युटिंग असेल किंवा हा जो कोर्स आहे हा पण करू शकता, याचं सर्टिफिकेट मिळवू शकता, जेणेकरून तुम्ही जर समजा कुठे जॉबसाठी गेलात आणि तुमचा रिझ्युमे दाखवला तर त्या रिझ्युमे मध्ये ही ऍडिशनल गोष्ट ऍड असणार आहे, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला प्रेफरन्स तिथे मिळू शकतो फॉर अ जॉब. किंवा तुम्ही 12वी कंप्लीट केलेली आहे आणि डिग्री करत आहात, तर डिग्रीच्या पिरियडमध्ये तुम्ही हाच नाही इतर खूप सारे कोर्स कंप्लीट करू शकता आणि तुमची डिग्री मिळवल्यानंतर हे कोर्स सुद्धा तुमच्या रिझ्युमे मध्ये ऍड करू शकता. पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहात तिथपर्यंत जरी तुमच्याकडे हे सर्टिफिकेशन्स असतील तर तुम्हाला खूप इझी जाईल जॉब मिळवण्यासाठी, कारण सध्या म्हणलं जात आहे डिग्रीची कागदाची तेवढी महत्व राहिलेलं नाहीये, डिग्रीची तेवढं महत्व राहिलेलं नाहीये, पण असं नाहीये. तुमच्याकडे स्किल काय आहे हे दर्शवण्याचं काम ते कागद करतो. त्याच्यामुळे हे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला पुढे मदतीला पडू शकतं. कुठेही कोणत्या इन्स्टिट्यूशन मध्ये, कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही जॉबसाठी अप्लाय करत आहात तर तिथे हे जे आहे याला ऍज अ रेझ्युमे म्हणून तुम्ही याचा इझिली यूज करू शकता. तर संधी याची एवढीच आहे की तुम्ही तुमच्या जेही नॉलेज आहे हा कोर्स करून वाढवू शकता आणि तुमच्याकडे काय नॉलेज आहे ते शो करू शकता याचं सर्टिफिकेशन यूज करून. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडला पाहिजे. तर मित्रांनो, शॉर्ट मध्ये हा कोर्स कोणी निवडला पाहिजे, तर ज्या विद्यार्थ्यांना पुढे इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे किंवा तुम्हाला जर IT क्षेत्रामध्ये जे आहे जॉब मिळवायचा आहे, इंजिनियर बनायचं आहे, साइड बाय साइड तुम्हाला असे कोर्स करायचे आहेत जे तुम्हाला फ्युचरमध्ये कामाला येतील किंवा सध्याच्या जगाशी रिलेव्हंट असतील, तर तुम्ही हा कोर्स नक्की निवडला पाहिजे. कोणी नाही निवडायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात यायचं नाहीये, ज्यांना समजा टीचिंग ऍज अ प्रोफेशन जॉब निवडायचा आहे किंवा इतर क्षेत्रामध्ये जायचं आहे, जसे MBBS असेल किंवा इतर कोणतेही कोर्स असतील, जसं सायन्समध्ये तुम्हाला डिग्री निवडायची असेल, डिप्लोमा तुम्ही करणार असाल तर तुम्ही हा कोर्स निवडला नाही तरी चालतंय, कारण याचा यूज जो आहे तो रिअल वर्ल्ड मध्ये जे आहे IT सेक्टरमध्ये किंवा जे ITचे हब्स आहेत तिथे जॉब मिळवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. आज तुम्हाला जर स्किल्स म्हणून शिकायचं असेल, याचा वापर करून जर स्वतःचे काही ब्लॉग्स ओपन करायचे असतील, वेबसाईट डेव्हलपिंग शिकायची असेल किंवा तुम्हाला एक साइड बाय साइड एक स्किल ठेवायचं असेल, जस्ट लाईक आता हे युट्यूबचं चॅनल आहे तसं वेबसाईट पण बनवतात, ब्लॉग्स असतात,
तर या गोष्टी करणं असेल किंवा ह्या कशा वर्क करतात त्याची क्युरिओसिटी असेल तर नक्की तुम्ही हा कोर्स जो आहे तो चूज केला पाहिजे. अदरवाईज या कोर्समध्ये जर तुम्ही सायन्सचं बॅकग्राऊंड असेल तर नाही आलं तरी चालतं, तुम्ही इतरही सर्टिफिकेशन कोर्स इझिली करू शकता. तर मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग जर तुम्हाला अधिक माहिती वाचायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही सर्व माहिती वाचू शकता. या व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, आपले इतरही व्हिडिओ पाहायला विसरू नका. सर्व तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये जे आहे ते पाहायला मिळून जातील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.